हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि आज आहे साखरपुडा आणि हळद। तर सगळे लॉन्सवर आलेत आणि आमची नवरीबाई बाकीची सगळी फॅमिली हळूहळू लॉन्सवर यायला सुरुवात झाली। आता आमच्या अगदी घराच्या जवळ असल्यामुळे आम्ही सगळ्यात आधी आलो असं नाही आहे, तरीही आम्हाला यायला उशीरच झाला। बऱ्यापैकी मंडळी आलेली होती आणि छान आमची इतकं ऊन आहे ना, त्यामुळे जेवण करून आमची छान झोप झाली आणि त्यानंतर आम्ही आलो। चला आता बघू शकता तिथे या आहे माझ्या सासूबाई यांच्या मुलीचं लग्न आहे आणि इकडे सगळी नवरदेवाकडच्या मंडळांनी आणलेली ही सगळी फळं वगैरे ज्या काही वस्तू ज्या आहे साखरपुड्यासाठी देतात त्या सगळ्या होत्या आणि ताई खूप सुंदर दिसत होत्यात ना, नक्की सांगा। आणि आम्ही इकडे का बसलोय हे तुम्हाला पुढे समजेलच। चला आता इथे छान पूजा वगैरे चालली आहे साखरपुड्याची आणि त्यानंतर मग हळद होणार आहे। सो दोन याच्यामध्ये तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करेनच। हा ना म्हणजे एंगेजमेंटच्या आधी पूजेला बसतानाचा लुक आहे, त्यानंतर पुन्हा साडी चेंज होणार आणि त्यानंतर मग एंगेजमेंट रिंग वगैरे घातली जाईल। तर त्यांच्यासाठी ही छान रेड कलरची साडी आणलेली होती, ही नवरदेवाकडची साडी आहे आणि खूप मस्त वाटत होतं, भारी आहे, खूप छान दिसत आहे ताई। त्यांचं जे काही ओव्हरऑल मेकअप आहे तोही खूप सुंदर होता। सो नक्की तुम्ही बघा आता पुढे काय काय कसं होणार आहे ते, कारण की प्रत्येक गावची प्रत्येकाकडची पद्धत ही वेगळी असते आणि त्यामुळेच आपल्यालाही वेगळ्या काही गोष्टी बघायला मिळतात। आम्ही आहोत नाशिककडचे आणि नवरदेव आहे पुण्याकडचे, तर इकडं थोडी तर जी काही पद्धत आहे ना ती आमच्याकडच्याच पद्धतीने ह्या सगळ्या विधी वगैरे होत आहे। सो ते तुम्हाला यामध्ये दिसेल। तर आता नवरीला साडी वगैरे जे काही मेकअपचं साहित्य असतं या सगळ्या गोष्टी दिल्या आहे आणि त्यानंतर मग त्यांना हे सगळं चेंज करून यायला सांगणार। त्यानंतर मग बाकीच्या परत जी काही पूजा आहे ती होणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर आम्ही इथे का बसलोय म्हणजे मागे बसलो होतो, कारण की आम्हाला आता पूजेला बसायचं होतं। सो खूप कमी वयामध्ये असं पूजेला बसायला मिळतंय, छान वाटतंय, मस्त वाटत होतं। सो चला भारी असं मस्त पूजा करतो, म्हणजे आता जे काही ब्राह्मण सांगताय तसं करायचं होतं। नवरदेव समोर बसणार होता, कारण की पूजेच्या वेळेस नवरीकडचे आणि नवरदेवाकडचे लोक हवी असतात। तर हे आहेत आमचे जावई, म्हणजे नवरदेव आहेत आणि छान आहे, खूप सुंदर अशी मस्त जोडी होती। सो पूजेला ते आता इथे बसताय आणि ब्राह्मण इतका युनिक आणि इतका कॉमेडी होता ना, तर पूजा बाजूला सोडून बाकीचीच कॉमेडी जास्त चाललेली होती। आणि चला मस्त अशी पूजा वगैरे झाली आणि हा माझा एंगेजमेंटचा लुक होता, मस्त अशी पार्टीवेअर साडी वेअर केलेली होती। त्यानंतर म्हटलं हळदीला पुन्हा नंतर वेगळी साडी घालायचीच आहे। सो छान अशी आता इथे नवरदेवाला पण ड्रेस वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या द्यायच्या होत्या आणि इतकं गरम होत होतं, बाहेर मागे कूलर चाललेला होता, त्यामुळे सगळे केस असे उडत होते ना, काय बोलायचं। चला आता मस्त अशी पूजा होईल आणि तुम्हाला नंतर एंगेजमेंट रिंग वगैरे घालता येते, सगळं पुढे दिसणारच आहे। लग्न किंवा या सगळ्या ज्या काही विधी आहे या आपल्या आयुष्यात एकदाच होत असतात आणि त्यामुळे हे सगळं आपण मेमरी म्हणून व्हिडिओ कॅसेट असेल, फोटो असेल, या सगळ्या गोष्टी आपण शूट करून ठेवत असतो। सो इकडे पण बघू शकतात मस्त व्हिडिओ शूट करायचे कामं चालले। माझी नणंद आहे, जावा आहे आणि बाहेरही काही मंडळी बसले आहेत। आम्हाला बसल्या बसल्याच तिथे चहा वगैरेही आला होता। सो चहा घेतला आणि बघू शकतात हे सगळं शूटचंच चाललं इथे। त्यानंतर नवरदेव चेंज करून आले होते, त्यांची पूजा
झाली आणि त्यानंतर आता नवरी पण येणार आणि नंतर मग रिंग घातली जाणार. सो मस्त असं वाटत होतं आणि फोटो वगैरे काढत होते ना, त्यामुळे भारी होतं. आपलीही आठवण राहीलच एक. आणि चला, मस्त अशी नवरीबाई आमची रेडी झाली आणि खूप सुंदर ताई दिसत होत्या. इकडे सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या. सो नवरी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. सो चलो. तर या ठिकाणी ना 5 सुवासिनी ज्या असतात त्या नवरीची ओटी भरतात, ज्यामध्ये खोबऱ्याची वाटी, हळकुंड, बदाम अशा सगळ्या गोष्टी असतात. खोबऱ्याची वाटी असते आणि त्याच नंतर ना ज्या काही प्रत्येक टोपलीमध्ये त्यांनी फ्रूट्स आणलेले होते, म्हणून मग प्रत्येक जण जे फ्रूट्स आहे ते नवरीच्या ओटीत देऊन मग फोटो वगैरे काढत होते. आणि खूप जास्त साहित्य आणलेलं होतं त्यांनी. प्रत्येक गोष्ट अशी वेगवेगळी आणि छान अशी पॅक केलेली होती. आणि मग सगळ्या जितक्या बायका आहे प्रत्येकाने ओटीत द्यायचं होतं. असं इथे सगळं चाललं होतं, म्हणून म्हटलं चला चला, फायनली सगळा कार्यक्रम झाला आणि रिंग्स घालायच्या तितक्या बाकी होत्या. छान अशी मस्त त्यांची एंट्री झाली आणि त्यानंतर एकमेकांना मस्त अशी रिंग घातली. खूप छान आणि एवढं सुंदर गाणं पण लागलेलं होतं, त्यामुळे ते भारी असं वाटत होतं. आता प्रत्येकाची वेगवेगळ्या त्यांच्या मुवमेंट एन्जॉय करायच्या असतात आणि प्रत्येकजण ठरवतं की आपण हे असं करूया, तसं करूया. तसंच यांनीही काही ठरवलं असेल. सो छान असं झालं. आणि कसं वाटतंय नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी देखील तयार राहा. चला भेटू.